नमस्कार, GV टीचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कामगार संघटनेची पेन्शन वाढ मागणी आहे. पेन्शन पात्रतेसाठी 10 वर्षाचा कालावधी असतो आणि वयाच्या 58व्या वर्षी पेन्शन मिळू शकते. संसदेच्या एका समितीने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयांवरून 7500 रुपये करण्याची शिफारस केली आहे. 2014मध्ये केंद्र सरकारने EPFO ग्राहकांसाठी किमान पेन्शन 250 रुपयावरून 1000 रुपये प्रति महिना केली होती, परंतु किमान पेन्शन दर महिना 7500 रुपये करावी अशी मागणी कामगार संघटना आणि पेन्शनर संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत. गेल्या 11 वर्षापासून त्यात कोणताही वाढ झालेला नाही. 2014च्या तुलनेत 2024ची महागाई अनेक पटीने वाढली असून त्यानुसार पेन्शनमध्ये वाढ करण्याची गरज असल्याचे समितीने म्हटले आहे. आर्थिक परिणाम लक्षात घेऊन निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा व्यापक हितासाठी सरकारने तातडीने हे करणे आवश्यक आहे. पेन्शनमधून किती पैसे कापले जातात? खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मूळ पगारावर 12% कपात EPF खात्यासाठी केली जाते. याशिवाय कंपनी कर्मचाऱ्यांच्या EPF खात्यातही तेवढीच रक्कम जमा करते. नियोक्त्याने जमा केलेल्या पैशांपैकी 8.33% रक्कम EPS कर्मचारी पेन्शन योजनामध्ये जाते, तर उर्वरित 3.67% रक्कम EPFमध्ये जाते.